राया ठाकरांचा, नाग्या कटकरीचा, सर्व बहुजन महापुरुषांचा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे की धरती आबा भगवान बिरसा मुंडा की या ठिकाणी आज खरं तर आमचा जुन्नर तालुक्यामध्ये रॅलीचं नियोजन आहे। सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज या ठिकाणी जमलेले आहेत आणि म्हणून पत्रकार संदीप भाऊंना धन्यवाद। त्याचप्रमाणे काका असेल, किरण असेल, पंढरी असेल, सर्व पत्रकारांना मानाचा मुद्रा की मी अगदी खुशी आहे, एकदम खुशी आहे ना, सगळे कार्यकर्ते आमच्या खुशी आहेत। 23 तारखेला गुलाल आपलाच आहे, गुलाल आपला ना, गुलाल आपला ना, सगळ्यांना लांडा साथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लांडा साथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। आपली निशाणी गॅस सिलेंडर, आपली निशाणी गॅस सिलेंडर। एवढा प्रतिसाद संदीप भाऊ काका, एवढा प्रतिसाद माझ्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये राजकारण येते जाते, पण ही जे निवडणूक आहे ही अख्खी निवडणूक खुशी आहे। उभ्या आयुष्यामध्ये मला आनंद या गोष्टीचे की सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन, हो शरद पवार साहेब इकडे ना, हे आमच्या आदिवासी समाजाचे शरद पवार कोलेवाडीचे हो प्रतिम पवार आमचे असे आहेत। तर निश्चितपणे मला आनंद या गोष्टीचा आहे की राजकारणामध्ये पक्ष आहेत, पैशावाले उमेदवार आहेत, परंतु मी वर्गणीचा उमेदवार असून सुद्धा मला या ठिकाणी लोक एवढी गर्दी जमले मला कळत नाही आणि समोरच्या उमेदवारांना रोजंदारीला सुद्धा माणूस भेटत नाही याची मला समजली। पांडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पांडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा त्या ज्या घोषणा आहेत संदीप भाऊ ह्या प्रेमाच्या आहेत आणि हा समाज पेटलाय। एक कार गोरगरीब जनता पेटत नाही आणि पेटली तर ती हे खरं आपण आज या ठिकाणी केलेले आणि म्हणून माझा समाजला आदरा बुद्रे ते घोषणा द्यायला लागतील, ते टाळ्या वाजवायला लागतील, पण मतदान करायला लागणार नाही। तर आणि संदीप भाऊ खरं तर मी जे 15 वर्ष जनतेचं काम केलं, गोरगरीब जनतेसाठी धावून गेलो, मग तो कुठला प्रसंग असू द्या, अपघात असू द्या, कुठे एखादा माणूस पाण्यामध्ये डुबू द्या, त्या सुखा दुःखात जाऊन त्या गरिबांच्या गोरगरीब जनतेच्या लग्नामध्ये जाऊन आणि म्हणून मला काल अनुभव आला। मी मुळगूर गाव असेल, नळवणे असेल, आणे असेल, रात्री कुरण पूर्व भागात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मला प्रतिसाद आहे आणि त्याचा आनंद मला आहे। म्हणून जीवनामध्ये राजकारण येईल जाईल, पण माझं राजकारण स्वतःच खुशी आहे, खुशी अशा प्रकारचा एकदम सर्वांनी एकदा आवाज देतो मी, आदिवासी एकजुटीचा आवाज येत नाही मागून, आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा, आपली खून आपली खून आपली खून आपली खून। नुसतं आदिवासी करून तुम्हाला मत मिळणार आहेत का? बाकीच्या समाजाने काय विचार करायचं? संदीप भाऊ सर्व जाती धर्मांचा, सर्व 12 बलुते समाजाचा मला पाठिंबा आहे। मी आता आदिवासी म्हणत नाही, जुन्नर तालुक्यातील वंचित, जुन्नर तालुक्यातील 12 बलुते सर्व जाती धर्मांचे, त्यामध्ये मी एकाच जातीचा उल्लेख करीत नाही, परंतु माझ्या कामाची पावती मला समाज देतोय आणि म्हणून मी त्या दिवशी नळवण्याला गेलो होतो। त्या नळवण्याला नवलेवाडी, सुरकुलवाडी, शेवटचा टोक म्हणजे आणे नळवणे बेल्यापासून सर्व समाजाने मला उचलून घेतले। सर्व समाज मला म्हणते या वेळेला देवराम लांडे
रस्त्यावरचा आमदार, गरिबांचा आमदार, शेतकऱ्यांचा आमदार अशा प्रकारचा नारा जुन्नर तालुक्यामध्ये पेटलेला आहे. तुम्ही जो मला प्रश्न विचारलाय आदिवासी, मी जरी आदिवासी आहे तरी मी सर्व जाती जमातीचा कार्यकर्ता आहे हे मला इकडून सांगणार नाही. म्हणून आज तुम्ही सुद्धा तुम्ही आदिवासी नाहीत, काका आदिवासी नाहीत, पण तुमचं पण मत मला याचा अभिमान मला आहे. आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीवीर बिरसा मुंडांचा, राघोजी भांगरांचा आणि एवढ येणार कोण, एवढ येणार कोण. जय 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 भीम आणि शिवाजी महाराजांचा. जय भीम, जय आदिवासी, जय शिवराय. धन्यवाद. तुम्ही मला प्रश्न विचारला, हे जय भीमचे कार्यकर्ते आहेत. हे पश्चिम भागामधून संपूर्ण आमचा जय भीमचा सुद्धा 26,000 मतदान आहे. तुम्ही जे म्हणले ते जय भीमचा कार्यकर्ते फार विचारा, बेंबीच्या देठापासून त्याच्या भावना बोलतो. आणि म्हणून पत्रकार मित्रांनो, असं एवढं चांगलं वातावरण, एवढं खुशीचं वातावरण पुणे जिल्ह्यामध्ये एका उमेदवाराला नाही. काढण्याचं कारण आहे का साहेब, जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी समाज अन्याय झाला तर देवराम शेठ लांडे पहिले असतात. दलित समाज अन्याय झाला तर देवराम शेठ लांडे पहिले असतात. ओबीसी समाज अन्याय झाला तर देवराम शेठ लांडे पहिले असतात. आणि मराठा समाज अन्याय झाला तर देवराम शेठ लांडे पहिले असतात. पण जुन्नर तालुक्याचा फक्त देवराम शेठ लांडे साहेबच आमदार पाहिजे, कारण ती क्वालिटी देवराम शेठ लांडे साहेबांमध्ये आहे. बाकीच्या कोणत्याही बदल्या प्रश्नपदमध्ये त्यांना आमचा जाहीर इशारा आहे. आणि 2024 मध्ये देवराम शेठ लांडे साहेबांच्या गॅसवरील बटन दाबून देवराम शेठ साहेब यांना प्रचंड बहुमताने विजय करा. हे जुन्नर तालुक्याचं नेतृत्व आहे. एवढा बोलतो. जय भीम, जय आदिवासी, जय शिवराय. पैसा कमी आहे, लोक मोठमोठ्या सभा ते घेऊ शकत नाही, काय सांगू. देवराम शेठ लांडे साहेब एक शेतकऱ्याचं एक मुलगा आहे. त्यांच्याकडे पैसा नाहीये, त्यांच्याकडे समाज आहे, त्यांच्याकडे मतदान आहे. आणि त्यांच्याकडे मतदान आहे, त्यांना वर्गणीमधून समाजामधून देवराम शेठ लांडे साहेबांना तिथे सपोर्ट आहे. म्हणून देवराम शेठ लांडे साहेब जुन्नर तालुक्याचे आमदार शोभतात. आंबेडकरी जनतेला तुम्ही काय आवाहन करणार? मी आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की या 20 तारखेला आंबेडकर जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आड आहे. सर्वांनी मतदान लांडे साहेबांनाच केलं पाहिजे, याची साहेब आम्ही जिम्मेदारी घेतो. हा आमचा शब्द आहे. करतील का 100% 1001%. आता आरपीआय वगैरे त्या दुसऱ्या उमेदवारांना त्यांनी सपोर्ट केलेला आहे. साहेब हे चुकीचं आहे, हे आरोप आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब यांची निशाणी गॅस आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी आणि लाखो नाही करोड लोक आहेत. म्हणून लांडे साहेबांना 100% मतदान होतं. ही काळाची गरज होणारच. हा शब्द देतो तुम्हाला. वंचित बहुजन आघाडी